समर्थ. आता आपण आजचा जो भाग आहे, भाग क्रमांक 45 कडे आपण वळूया. श्रीराम. पुरंजनाची जी कथा होती ती अनेक अध्यायामधून पुढे आली. पार्टमध्ये होती ती. अर्थात तो सगळा भाग संपला. आता अजून काही कथा आहेत या ठिकाणी. त्याच्यातली पहिली कथा जी आहे ती प्रियव्रत नावाच्या एका राजाची आहे. आता जी कथा आपण ऐकतो आहोत ही कथा जी आहे ती परीक्षित राजाला सांगितलेली आहे शुकमुनीने. आता हा जो संवाद होता आधीचा मैत्रेय मुनी आणि विदुराचा तो संपलेला आणि आता आपण परत एकदा या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी परीक्षित राजा जो आहे, जो शुकमुनींसमोर बसलेला आहे आणि तो अनेक प्रश्न विचारतो, अनेक काही गोष्टी विचारतो आणि त्यातून जे उलगडत गेलं तो भाग आता परत या ठिकाणी आला. परीक्षित राजाने विचारलं की मुनीवर, मी असं ऐकलं की प्रियव्रत नावाचा सुद्धा एक राजा होता. असं मी ऐकलंय. मी असंही ऐकलं की तो भगवंताचा चांगल्या प्रकारे भक्त पण होता आणि तो भक्त होता तरी पण तो संसार पण करत होता. त्याने भरपूर संसार केला आहे, भरपूर काही तो पुढे पण गेला होता. तो कृष्णाचा खूप चांगला भक्त असं मी ऐकलं. पण मग मला हे सांगा की जो कृष्णाचा इतका चांगला भक्त होता किंवा भगवंताचा भक्त होता तर मग संसारामध्ये इतका रमला कसा, हे काय मला नीट समजलं नाही. तेव्हा या संदर्भात तुम्ही मला थोडंसं सांगू शकाल का, असं त्यांनी शुकाचार्यांना विचारलं. तेव्हा शुकाचार्य म्हणाले, ठीक आहे, मी तुला सांगतो, जे मला माहीत आहे तुला नक्कीच सांगेन. ते म्हणाले की असं झालं की हा जो राजा आहे, जो तुला माहीत आहे, प्रियव्रत, हा भगवंताचा भक्त होता, चांगला भगवत भक्त होता. आणि नारद मुनी जे आहेत त्यांची सेवा त्यांनी केली होती आणि नारद मुनींच्या चरणाची त्यांनी सेवा केल्यामुळे अर्थात त्याला नारद मुनीने बोध तर केला होताच आणि पुढे आणखीन त्याला ब्रह्मज्ञानाची दीक्षासुद्धा मिळणार होती. म्हणजे काही भाग त्याला समजला होता, परंतु अजून काही जो भाग आहे तो पण तो समजावून घेणार होता. पण त्याच्या आधीच त्याचे जे वडील होते स्वयंभू मनु यांनी असा विचार केला की माझा हा जो मुलगा आहे प्रियव्रत, हा खूप चांगला आहे, आदर्श मुलगा दिसतोय, सर्व गुण संपन्न आहे, श्रेष्ठ आहे, तेव्हा यालाच आपण पृथ्वीचं राज्य करायला देऊया. असा विचार मनुनी केला. आणि मनुनी असा विचार केला आणि त्याला बोलवलं आणि सांगितलं की आता माझी तुला आज्ञा आहे की आता हे जे काय राज्य आहे ते तुलाच चालवायचं आहे. त्यांनी आज्ञा देऊन टाकली, त्याचं काम झालं. राजा हा जो प्रियव्रत जो होता, राजकुमार होता त्यावेळेस, राज्याभिषेक झाला नव्हता. याला थोडासा प्रश्न पडला की हा थोडासा भगवंताचा भक्त होता ना, त्यामुळे त्याला तितकीशी इच्छा नव्हती काय हे सगळं राज्य करावं वगैरे. कारण त्याला असं वाटलं की कदाचित जर मी राज्यकारभार हातात घेतला तर अर्थात त्याला जोडून सगळा प्रपंचही आलाच आणि प्रपंच आल्यावरती मग जे काय आज मी करतोय ते करू शकेन का, अशी शंका त्याला आलीच ना. अशी शंका येणं साहजिकच आहे. महाराजांचे पण अनेक शिष्य होते की जे संन्यासीच होते पहिले, परंतु महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला गृहस्थाश्रम स्वीकारावा लागेल, आदेशच दिला ना. सगळ्या शिष्यांना त्याने आदेश दिला. फक्त एकच शिष्य त्यांचा ब्रह्मचारी होता. बाकी सगळ्यांना आज्ञा देऊन त्यांनी संसार करायला सांगितलेला आहे. अन्यथा त्यांनी संसार केला नसता कदाचित. आणि तसंच का तर त्यांची इच्छा नव्हती तेव्हा सुद्धा. महाराजांनी आज्ञा दिल्यावर नाईलाज असता त्यांनी लग्न केलं. महाराजांच्या शिष्यांनी, अनेक शिष्यांनी केले, एका शिष्याची गोष्ट त्याच्यामध्ये नाईला असता त्यांनी केलं अगदी. आणि का करत नव्हते तर त्यांना हेच वाटायचं की जर आम्ही संसार केला तर कदाचित जे काय आता आम्ही करतो आहोत ते करायची इच्छा कमी होईल, संसाराचे पाश आमच्या मागे लागतील. आणि म्हणून महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज सोडून
सर्व शिष्यांनी आधीच सांगितले की आम्हाला महाराज लग्न करायचं नाही, आणि ब्रह्मानंदांनी पण सांगितलं होतं. पण ब्रह्मानंदांची एकट्याचीच गोष्ट महाराजांनी ऐकली, बाकी सगळ्यांना कंपल्सरी सांगितलं की तुम्हाला आदेश आहे लग्न करा. आणि त्याप्रमाणे त्यांना लग्न करणं भाग पडलं, कारण गुरूंची आज्ञा, गुरु आज्ञा ही संपला विषय, नो अपील. जसं लष्करामध्ये सांगतात, एखादा चढाई करताना ते प्लॅन सांगतात की असं करायचं, तसं करायचं, इथे जायचं, या ठिकाणी थांबायचं, इथे बंदूक ठेवायची, इथे तोफ गोळा ठेवायचा, आणि सगळं प्लॅन सांगतात कमांडर, आणि शेवटी विचारतात एनी डाऊट. आता तुम्ही आणि मी असू तर कदाचित म्हणू हो अनेक शंका आहेत आम्हाला, पण नाही. लष्करामध्ये एनी डाऊट या शब्दाचा अर्थ की नो डाऊट असंच उत्तर द्यायचं असतं. नो डाऊट हेच उत्तर अपेक्षित असतं कमांडरला, तिथे डाऊट नाहीत, कारण तो प्लॅन त्यांनी फुलप्रूफ बनवलेला असतो. अशी पद्धत आहे लष्करामध्ये की जेव्हा कमांडर जेव्हा लोकांना सगळ्यांना सांगतो, जो काही चर्चा असते ते हाय लेवलवर होते, जेव्हा खालच्या लेवलवर जेव्हा इम्प्लिमेंटेशन करायचं असतं तेव्हा कमांडर फक्त त्यांना सांगतो की अशा प्रकारे करायचं आहे. एनी डाऊट खत्तम. एनी डाऊट हा शब्द वापरला की तिथे नो डाऊट सर असं पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणजे ज्यांनी युद्ध केलं आहे अशांची पुस्तकं वाचा आपण. ते चांगल्या पोस्टवरती असलेले, कर्नल असलेले, कॅप्टन असलेले, अशा पोस्टच्या लोकांनी ही पुस्तकं लिहिली. त्यात लिहिलं आहे की जेव्हा कधी कधी कमांडर आम्हाला एखादी आज्ञा द्यायची तेव्हा आम्हाला समजायचं नाही की या आज्ञेवर इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, अशक्य असणाऱ्या गोष्टी सांगायच्या कधी कधी, आणि विचारायचे एनी डाऊट. तेव्हा आम्हाला नो डाऊट हेच सांगावं लागायचं आणि ते करावं लागायचं, कुठलीही शंका न घेता. किती कठीण आहे बघा. म्हणून त्या आर्मीचे लोक श्रेष्ठ आहेत ना. आज्ञापालन किती कसं करायचं ते त्यांच्याकडून शिकावं. तसंच हा भाग आहे अध्यात्मासुद्धा. गुरुने सांगितलं म्हटल्यावर नो अपील. माझी इच्छा आहे तू लग्न करावं, संपला विषय. श्रीराम करायलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे सगळ्या शिष्यांनी लग्न त्यांच्या केली ज्यांना ज्यांना महाराजांनी सांगितलं त्यांना, अन्यथा कोणाचीच इच्छा नव्हती. आणि तसंच या ठिकाणी सुद्धा हा जो प्रियव्रत राजा होता, राजा नव्हता झाला, राजकुमार होता, त्याची पण हीच इच्छा होती की मला लग्न करायचं नाही. परंतु जेव्हा मनूने सांगितलं की तुला राज्य करायचं, तेव्हा करायचं काय हा त्याला प्रश्न पडला की आपण केलं हे सगळं तर परत आहे, सगळं आपला अध्यात्म सुटणार. म्हणून त्याला काय करावं हा प्रश्न निर्माण झाला, टू बी ऑर नॉट टू बी, आणि काय करावं असा तो विचार करत होता. तितक्याच नारद मुनी तिथे आले. आणि नारद मुनी जेव्हा आले तेव्हा त्याला आनंद झाला, चला बरं झालं आपलं आता आपली समस्या सुटली, नारद मुनींना आपण विचारूया. असंही नारद मुनींनी आपल्याला उपदेश केलेला आहेच आहे अगदीसुद्धा, अजून पण काही उपदेश आपण घेतोच आहोत, चांगली गोष्ट झाली असा त्याने विचार केला. नारद मुनी आले आणि नारद मुनी त्याच्याशी काही बोलत आहेत. तितक्यात ब्रह्मदेव जे होते त्या ब्रह्मदेवांना सुद्धा हे लक्षात आलं की प्रियव्रत जो राजा आहे किंवा प्रियव्रत हा जो राजकुमार आहे हा राज्यकारभार करायला तितकासा तयार नाही. तेव्हा त्याने विचार केला आपणच जावं आता. आणि म्हणून ते त्यांच्या जे वाहन होतं त्या वाहनावर बसले. त्यांचं वाहन काय आहे? हंस. हंस हे ब्रह्मदेवाचं वाहन आहे. ते हंसावर बसले आणि खाली आले. नारदांनी बघितले की हंस येतो आहे. हंस बघितल्यावर ते समजले की ब्रह्मदेव आहेतच आहे. जसं गरुड दिसला तर समजायचं की विष्णू आले, नंदी दिसला तर समजायचं महादेव आले, ऐरावत दिसलं तर कोण येतं? कोण उत्तर देईल? ऐरावत दिसलं तर कोण आलं? येस, करेक्ट उत्तर केळकर साहेब, श्रीराम. करेक्ट उत्तर की बरोबर सांगितलं की ऐरावत दिसला म्हणजे इंद्र आला. प्रत्येकाचं वाहन ठरलेलं होतं. मोर हे वाहन कार्तिकेयाचं आहे, आपल्याला गणपतीचं वाहन माहिती आहे. तर अशी प्रत्येकाची वाहनं आहेत आणि ते वाहन बघितलं की लोक समजायचे की आमका देव आला. पूर्वी शंखसुद्धा होते की शंख वाजवला की समजायचा हा शंख कोणी वाजवला. तसं भगवंताचा शंख जास्त अर्थात प्रसिद्ध होता की युद्ध जेव्हा सुरू व्हायचं महाभारतात तेव्हा नेहमी
श्रीकृष्ण सर्वात पहिला त्याला मान होता, शंख ध्वनी करायचा, आणि त्याचा जो शंख होता त्याचं नाव अर्थात प्रसिद्ध आहे. RSSचं जे मुखपत्र आहे इंग्लिशमधलं, नाही मला हिंदीमध्ये, हिंदीमध्ये पांचजन्य नाव आहे त्याचं. पांचजन्य हे नाव दिलं त्याने आपल्या मुखपत्राला, RSSनी त्याच्या हिंदी व्हर्जनला. इंग्लिशला ऑर्गनायझर. तर ते पंचजन्य जेव्हा वाजायचं तेव्हा समजायचे लोक की भगवंत आलेत आणि युद्ध सुरू होणार. आणि त्याच्यानंतर मग मान होता. पहिला भगवंत वाजवायचे, नंतर एकामागे एक सगळे श्रेष्ठ लोक, रथी महारथी सगळे मानाप्रमाणे एक 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 वाजवायचे. अशा प्रकारे युद्ध व्हायचं. पूर्वी सगळ्या गोष्टीला सिस्टीम होती आणि त्याप्रमाणे सगळं चालत होतं. हे सगळं अर्थात फक्त द्वापार युगापर्यंतच होतं. द्वापार युगामध्येच ते संपलं, तिथेच संपलं. अर्थात कृष्ण असतानाच बऱ्याचशा गोष्टी घडल्या अधर्माच्या, आणि कृष्ण गेल्यावर तर प्रश्नच नाही. अधर्माचंच युद्ध, अधर्माचंच राज्य शिल्लक आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा हे ब्रह्मदेव खाली आले, हंस बघितल्यावरती लगेच नारद मुनी उभे राहिले आणि प्रियवत सुद्धा उभे राहिले. ते समजले की आता आपण नशिबान आहोत की प्रत्यक्ष ब्रह्मदेव खाली आलेले आहेत. आणि ब्रह्मदेव खाली आले आणि आल्यावरती अर्थात दोघांनी त्याची पूजा केली मनपूर्वक. आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, महाराज आमचं नशीब चांगलं आहे की आज आपण आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिलंय. बोला काय आज्ञा आहे आमच्यासाठी, आम्ही नशीबवान आहोत. ते म्हणले की काय नाही, तुला थोडासा उपदेश करावा म्हणून मी आलोय, की तू लक्षात ठेव जरा काही गोष्टी मी सांगतो त्या. नारद मुनींनी तुला उपदेश केलेला आहेच आहे, तरी पण लक्षात ठेव की आम्ही सुद्धा जे आहोत ते भगवान विष्णूंच्या आज्ञेप्रमाणेच सगळ्या गोष्टी करतो. सगळे देव जे आहेत ते भगवान विष्णूंच्याच आज्ञेप्रमाणे सगळं काय करतायत, आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या करणं आपण जरुरी आहे. आणि त्यामध्ये आपलं कर्तव्य आहे त्याचं पालन पहिलं करावं. आपण म्हणतोच भजन ना, किंवा शेवटी गजर करतोच ना, कर्तव्याचे पालन राम श्रीराम जय राम जय जय राम. हे म्हणतोच आपण ना, की कर्तव्याचं पालन करणं हा सुद्धा धर्मच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. जे कुठलं निहित कर्तव्य आहे ते आपण करायलाच पाहिजे. आणि ब्रह्मदेव त्याला म्हणतात, तुला सुद्धा तुझं जे काही निहित कर्तव्य आहे ते तू केलं पाहिजेस. त्या कर्तव्यापासून तुला दूर अजिबात जायचं नाही आहे, असा विचारसुद्धा मनामध्ये आणू नकोस. किंबहुना त्याच्या मनामध्ये असा विचार येत होता म्हणूनच ब्रह्मदेव खाली आले. त्यांना माहीत होतं की याच्या मनामध्ये थोडीशी चलबिचल झाली आहे, काय करावं. आणि म्हणूनच ते ब्रह्मदेव खाली आले होते. आणि ब्रह्मदेव त्याला हे म्हणाले की बाबाला तू असं करू नकोस, तुझं कर्तव्य जे आहे ते तुला करायला पाहिजे. तू बाकी काही विचार करू नकोस, पहिलं कर्तव्य कर, बाकीच्या गोष्टी आपोआप होतील. हे तू लक्षात ठेव. आपल्या मनाचं काहीतरी तू करू नकोस. आणि भगवंताला तू काही विसरणार नाहीस, काळजी करू नको. गृहस्थाश्रमात जरी गेलास तरी पण तू तुझ्या या 6 शत्रूंना नक्कीच काबू करू शकशील. अर्थात 6 शत्रू आपल्याला माहितीच आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. हे जे आहेत त्यांना तू नक्कीच काबू करशील, जिंकतील असं नाही म्हणले. जिंकणं हा फार मोठा भाग आहे नाही का, परंतु काही अंशी जरी समजा त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवलं तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट. नियंत्रण जर मिळवलं तर बऱ्याच गोष्टी आपण करू शकू. नियंत्रण नसेल तर काहीच करू शकत नाही. एक शत्रूसुद्धा आपल्याला बास आहे, 6ची गरज नाही. 6 तर काय भरपूर झाले आपल्याला. एकसुद्धा आपल्याला चितपट करू शकतो जर आपण अधीन झालो तर, पहिलाच. म्हणून ब्रह्मदेव त्याला म्हणतात की असं काही नाही की गृहस्थाश्रमात गेल्यावर हे शत्रू तुला जे आहेत ते जिंकता येणार नाहीत किंवा त्याच्यावर काबू करता येणार नाही. हे करू शकशील, अजिबात काळजी करू नको. अशी लोक आहेत. भगवंताचं स्मरण करत राहा, ते सगळे शत्रू जे आहेत ना त्यांना पण तू नक्कीच काबूत आणशील. आणि अर्थात भोग तर घेशीलच, ते घ्यायचेच आहेत. जेव्हा तू संसार करशील तेव्हा भोग तर घ्यायचेच आहेत. संसार तेवढ्यासाठी तर आहे, तेव्हा तू काळजी करू नकोस. अशा प्रकारे त्याला उपदेश ब्रह्मदेव स्वतः करतायत आणि तो ऐकत होता. उपदेश ऐकल्यावरती ब्रह्मदेवाने बघितलं काय प्रतिक्रिया, अर्थात प्रतिक्रिया काय देणार प्रियव्रत.
तो म्हणाला, महाराज, देवा, जशी तुमची आज्ञा, तुमचा उपदेश माझ्यासाठी आज्ञाच आहे. हो, तुमची आज्ञा अर्थात मला शिरसावंद्य, मान्य, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी करायला तयार आहे. हे सगळं जेव्हा प्रियव्रत म्हणाल तेव्हा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला? तर स्वयंभू मनूला सर्वात जास्त आनंद झाला की चला, यांच्यामुळे माझी मुलाची गाडी रुळावर येणार. कारण मुलगा निघाला परमार्थाकडे, काही संसार बिसार करणार नाही. पण आता ब्रह्मदेवानी ह्याचं मन वळवलं, माझं काम त्यांनी केलं म्हणून सर्वात जास्त आनंद पहिला झाला असेल तर स्वयंभू मनूला. आणि त्यांनी भगवंताची पूजा केली आणि अर्थात ती पूजा भगवंताने स्वीकारली. आणि मग यथावकाश ब्रह्मदेवाने सर्वांचा निरोप घेतला आणि म्हणाले, आता जे सांगितलं त्याप्रमाणे करा. आणि नंतर ते अर्थात भगवंताचं चिंतन करत ते आपल्या लोकी गेलं असं म्हणलं आहे. आणि भगवंताचं चिंतन तर भगवंत कसा? मन आणि वाणीचा विषय नसलेला असा तो भगवंत, सर्वाच्या पलीकडे, मन आणि वाणीच्या सुद्धा पलीकडे, नाही का? त्याचा विषय तो होऊ शकत, विषय कशाचाच होऊ शकत नाही. भगवंत सगळ्याच्या पलीकडे आहेच आहे. पण त्यांचं चिंतन करत करत ब्रह्मदेव आपल्या ब्रह्मलोकाकडे गेले. नारद मुनी बघत होते, म्हणले, माझं काम हलकं केलं माझ्या वडिलांनी, नाहीतर मला किती उपदेश करावा लागला असता माहीत नाही. आणि म्हणून तेही आनंदी झाले, चला, माझ्या वडिलांनी माझं काम केलेलं आहे. अशा रीतीने मग हे सगळं घडलं. मग अर्थात स्वयंभू म्हणून जे आहे ते प्रियव्रताला राज्यकारभार सोपवला सगळ्या पृथ्वीचा. आणि म्हणाले, आता हे सगळं तू सांभाळ. आणि मग ते स्वतः मात्र त्यापासून दूर गेले. ते म्हणाले, आता माझं काम झालेलं आहे, आता काय माझा मुलगा आलेला आहे, तो बघेल, तर मला काय जास्त काय करायची गरज नाही. अर्थात प्रियव्रत सज्ज झालाच होता. तो म्हणाला की ठीक आहे, मी करतो आता. अर्थात त्यांनी भगवंताचं याआधी बऱ्यापैकी त्यांनी तपश्चर्या केली होती, ध्यान केलं होतं, अनेक काही गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे तसं त्याच्या मनामध्ये विशेष मळ नव्हता. मन त्याचं स्वच्छ झालेलं बऱ्यापैकी, चित्त त्याचं तसं निर्मळ होतं बऱ्यापैकी. पूर्ण नसेल झालेलं तरी पण बऱ्यापैकी झालं होतं. आणि त्यामुळे त्याची करण्याची क्षमता नक्की होती. आणि म्हणून मग तो निर्विघ्नपणे हे पृथ्वीचं राज्य करायला लागला. नंतर यथावकाश राज्यकारभार सांभाळल्यानंतर त्याचा पुढचा भाग आलाच. जसं आपला मुलगा जर शिक्षण घेऊन जर सर्व्हिसला लागला तर पुढचा भाग आहेच विवाह. आणि अर्थात तोही भाग त्याच्यानंतर आलाच चालत. ज्येष्ठांचा अर्थात मान राखण्यासाठी त्यांनी जसं पृथ्वीचं राज्य स्वीकारलं, तसंच नंतर त्यांनी प्रजापतीची जी कन्या होती बहिष्मती, हिच्याशी त्याने रीतसर विवाह केला. तिच्यापासून त्याला 10 पुत्र झाले. अर्थात ते सगळे गुणी होते, दिसायला चांगले पराक्रमी वगैरे होतेच, पण गुणी होते आणि शीलवान पण होते. आणि या 10 पुत्राच्या जोडीला त्याला एक कन्या झाली. 10 पुत्र आणि 1 कन्या, सर्वात लहान कन्या. आणि तिचं नाव होतं ऊर्ज्वस्वती. बघा नाव काय होतं, ऊर्ज्वस्वती. ही एक कन्या झाली आणि बाकी सगळे पुत्र होते. गेला नेटवर्क गेलं नाही, माझं हे झालं, लॉगआउट झालं. 1 मिनिट परत कर. श्रीराम, आवाज ऐकू येतोय का? हां हां हां, मध्ये लॉगआउट झालेले, काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम झालेला. श्रीराम, म्हणून विचारलं परत की आता नेटवर्क आलं आहे परत. श्रीराम. तर अशा प्रकारे त्याची जी लहान मुलगी होती, म्हणजे मुलगी एकच होती ऊर्ज्वस्वती नावाची, आणि बाकी सगळी मुलं होती. मुलांची नावं आहेत सगळ्या, अग्निध्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू. ही नावं जरी आपण उच्चारली ना तरी आपली जीभ मस्त स्वच्छ होईल.
जड असेल तर ती हलकी होईल. जसं संस्कृत शिकल्यावर होते, आपल्याला तेव्हा समजतं की आपली जीभ किती जड आहे. हे जेव्हा आपण संस्कृत एखादा श्लोक म्हणतो तेव्हा समजतं. मग राम हृदयम असो, विष्णू सहस्रनाम असो किंवा अजून काही असो, तेव्हा समजतं. आणि हे त्यांचे पुत्र आहेत, असे 10 पुत्राची सगळी नावं पण आहेत अर्थात. ती सगळी नावं जी त्यांनी दिली आहेत, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, धृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी, ही सगळी जी आहेत ती अग्नीची नावं आहेत. आणि ही सगळी नावं त्यांनी आपल्या पुत्राला दिली. त्यातले 3 पुत्र जे होते ते ब्रह्मचारी झाले. कवी, महावीर आणि सवन, हे 3 पुत्र जे ते कडक ब्रह्मचारी, नैष्ठिक ब्रह्मचारी असं म्हणलं त्यांनी. आणि त्यामुळे त्याने सुरुवातीपासून ठरवलं होतं की मला हे काही करायचं नाही, आम्ही फक्त ब्रह्मचारी राहणार आणि फक्त अध्यात्म विद्या शिकणार असं ठरवून ठेवलं. आणि त्याप्रमाणे केलं. शेवटी त्याने संन्यास पण घेतला. आणि अशा प्रकारे ते भगवंताचे खूप चांगले भक्त झाले. आणि अर्थात ज्यांनी संसार केला नाही, फक्त संन्यास घेतला, आणि जर लहानपणापासून जर त्याने अर्थात नाही, लहानपणापासून त्याने अशा प्रकारे भक्ती केली असल्यामुळे त्याचं अर्थात जे आहे ते चित्त शुद्ध झालं होतं, तो प्रश्नच नाही आहे. आणि त्यामुळे त्यांच्या भगवंताची भक्तीमध्ये त्यांची खूप प्रगती झाली. खूप प्रगती केली त्यांनी सर्वांनी. अर्थात प्रियव्रत राजा होता, त्यांनी आपले इतर पुत्र जे होते त्यांना त्यांनी बरोबर घेतलं आणि राज्यकारभार चालू ठेवला. असा त्याने उल्लेख केला की प्रियव्रत जो राजा होता त्यांनी 11 अर्बुद वर्ष पृथ्वीवर शासन केलं. म्हणजे किती लाख आणि किती करोड झाले याचा हिशोब करावा लागेल. पण हा एक शब्द आला की 11 अर्बुद वर्ष इतकं त्याने पृथ्वीवर शासन केलं. किती अब्ज आणि किती करोड होतात त्याचा हिशोब कधीतरी वेगळ्या दिवशी करू. पण फक्त ही लक्षात ठेवूया की त्यांनी प्रचंड वर्ष राज्य केलं. आणि अर्थात तो पराक्रमी पण खूप होता. की जिथे कुठे कोणी धर्मद्रोही लोक असतील, कोणी वाईट लोक असतील, तिथे फक्त तो जायचा आणि गेल्यावरती त्याचा इतका पराक्रम होता, तो आला म्हणले की लोक पळून जायचे, इतका तो पराक्रमी होता. आणि अशा प्रकारे त्याने अतिशय धर्माने राज्य केलं. सर्वत्र सगळ्या काही गोष्टी छान होत होत्या. एकदा एक गंमत घडली. एकदा त्याच्या लक्षात असं आलं की अर्थात सूर्यनारायण जे आहेत ते बघतो आपण की कशा प्रकारे त्यांचा रथ असतो आणि ते कशा प्रकारे जात असतात. तेव्हा त्याला असं लक्षात आलं की जेव्हा हे सूर्यनारायण फिरत असतात पर्वताची, जेव्हा ते प्रदक्षिणा करतात, तेव्हा पृथ्वीचा अर्धा भाग आहे तो प्रकाशित राहतो आणि अर्धा अंधारात असतो. तर म्हटलं हे का असं मला आवडत नाही. मला सगळ्या ठिकाणी दिवसच पाहिजे. मी रात्रीचा दिवस करीन. सूर्य ज्या वेगाने जातो त्या वेगाने मी हे सगळं घेऊन जाईन बरोबर. मी राजा आहे. आणि म्हणून त्यांनी सूर्यासारखाच वेगवान असा एक रथ तेजस्वी घेतला आणि अर्थात सूर्याच्या पाठोपाठ त्यांनी 7 प्रदक्षिणा केल्या पृथ्वीच्या. अर्थात हे सगळं त्याचा वेडेपणा होता आणि त्याच्यामुळे जे पाहिजे ते घडलं नाही. परंतु घडलं असं की त्याचा जो रथ होता अतिशय तेजस्वी होता आणि त्या रथाच्या चाकांनी खड्डे पडले 7 आणि त्याचे 7 समुद्र झाले आणि 7 द्वीप पण त्याच्यापासून तयार झाली. त्याची नावं पण त्यांनी दिली की जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक, पुष्कर. प्रत्येक द्वीपाचं वैशिष्ट्य काय होतं की पहिला जो द्वीप आहे त्याचा जो आहे त्याच्यापेक्षा दुसरा द्वीप जो आहे त्याचे डबल असायचा, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या त्याच्या डबल, अशा प्रकारे प्रचंड अशी ती द्वीप होती. आणि 7 समुद्र पण निर्माण झाले. 7 खड्डे जे पडले ह्या खटाटोपामध्ये पृथ्वीला, त्यात 7 समुद्र पण निर्माण झाले. पण हे समुद्र 7 नव्हते. 7 समुद्र आम्हाला माहिती आहेतच. 7 अनेक गोष्टी 7 आहेत जगामध्ये, नाही का? पण हे जे 7 समुद्र होते यांचं वैशिष्ट्य काय होतं, त्याच्यामध्ये एकामध्ये खारं पाणी होतं, ते ठीक आहे, नॉर्मल झालं. पण एक उसाचा रस होता, एकामध्ये मदिरा होती, एकामध्ये तूप होतं, एक दुधाचा समुद्र होता, एक ताकाचा आणि एक गोडा पाण्याचा समुद्र होता. वा वा वा, किती छान. त्यातलं एक जरी समुद्र आज शिल्लक असता तर बरं झालं असतं, अर्थात मदिरा सोडून.
मदिरा जो समुद्राची गरज नाही, लोक मदिरा कुठे असेल ते शोधून काढतील. जे घेतात त्यांचा प्रश्न येत नाही. ज्यांना घ्यायचे असते ते कुठेही जाऊन घेतात, त्यांना समुद्राची गरज नाही आहे. ते शोधून काढतील की कुठल्या ठिकाणी मिळते. त्या दुकानाला गावाच्या बाहेर असेल तरी ते चालेल, त्याला भर वस्तीमध्ये गरज नाही आहे. कारण त्याची लोकच तशी आहेत, डेडिकेटेड आहेत सगळे. पण जर समजा बाकीचं असते तर किती छान झालं असतं. जसं गोड्या पाण्याचं जर समजा समुद्र असतं तर आज आपली पाण्याची चणचण मिटली असती पृथ्वी तलावरची. एक जरी समुद्राचा पाण्याचा गोड्या पाण्याचा असता तर एवढे प्रकल्प आणि एवढे आपल्याला काही करावं नसतं लागलं. आता सरकार एक प्रकल्प तयार करते मनोरीला, की समुद्राचं खारं पाणी जे आहे त्यातले क्षार काढून ते गोडं बनवायचं. असा एक प्रकल्प BMC करते मनोरी नावाच्या ठिकाणी एक प्रकल्प BMC उभारणार आहे, ज्याच्यात समुद्राचं खारं पाणी जे आहे ते त्यातले क्षार काढून ते पिण्याच्या सारखं बनवणार आहे. खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे, लक्षात ठेवा. अर्थात बरीच वर्ष झालं त्याचं फक्त उहापोह चालू आहे, पण अजून तो मटेरियलाइज झालेला नाही आहे. प्रोजेक्ट अजून सुरू झाला नाही, पण त्याची चर्चा फार वर्ष झाली चालू आहे की करायचं आहे. त्याचे काय वेगवेगळ्या प्रकारची त्याची प्रोसेस चालू केली आहे, पण त्याला रिस्पॉन्स येत नाही आहे. बऱ्याच अडचणी आहेत, पण तो करणार आहेत असं डिक्लेअर तर केलं आहे सरकारने. कारण तो झाला तर आपली पाण्याची समस्या मुंबईची संपून जाईल. मुंबई काय महाराष्ट्रात सुद्धा. हां, नो डाऊट थोडेसे पैसे लागतील, पण पैसे आपला कुठे जात नाही मला सांगा. करोडो हजारो रुपयाचा भ्रष्टाचार तर होतच असतो ना. मग निदान हा असा प्रकल्प जर खरोखर जर केला तर खाऱ्या पाण्याला तोटा नाही आहे. हवं तेवढं समुद्राचं पाणी आहे सगळ्या ठिकाणी. ते जर आपल्याला मिळालं निःक्षारीकरण जर क्षार निघून गेले तर मग काय प्रश्न आला. बघूया आता कधी होतं. कारण हे जे समुद्र आहेत ते फक्त कुठे आहेत तो उल्लेख नाही आहे. भागवतामध्ये उल्लेख जरूर आहे की उसाचा रस पण आहे, तुपाचा आहे, दुधाचा आहे, ताकाचा आहे, पण कुठे आहे त्याचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे आपल्या काही कामी येणार नाही, पण आहेत नक्की किंवा होते नक्की त्या काळी तरी. पण असे हे सगळे समुद्र कशामुळे निर्माण झाले तर या राजाच्या ह्या प्रयत्नामुळे. आणि ही सप्तद्वीपं पण अर्थात निर्माण झाली. प्रियव्रत राजाने नंतर तो प्रयत्न सोडून दिला, म्हटलं जाऊ दे, हे काय आपल्याला जमणार नाही. मग त्यांनी काय केलं की ही 7 द्वीपं तयार झालेली आहेत आणि 7 समुद्र पण तयार झाले आहेत. मग त्यांनी विचार केला की आता हे जे आपले पुत्र आहेत, 7 पुत्र आहेत, अर्थात 10 होते, त्यातले 3 पुत्र जे आहेत ते म्हणाले की आम्ही संन्यासच घेणार आहोत, आम्ही भगवंताचंच हे करणार आहोत. कुठल्याही प्रकारे त्यांना ह्याच्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांनी आधीच सांगितलेलं की आम्ही काही करणार नाही. मग त्यांनी विचार केला निदान 7 पुत्र तरी आहेत, ठीक आहे. मग या 7 पुत्रांना त्याने हे 7ही द्वीपं जी आहेत ती वाटून दिली. प्रत्येक पुत्राला एक एक द्वीप त्याने देऊन टाकला आणि 7 पुत्रांना 7 द्वीपांचा राजा त्यांनी बनवून टाकला आणि आपलं राज्य ते वाटून टाकलं. राहिली कन्या, एकच कन्या होती त्याला, ऊर्जस्वती. ही महत्त्वाची कन्या, लक्षात ठेवा. हिचं नाव जे आहे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण हिची कथा आहे पुढे. कारण ही जी मुलगी होती हिचा विवाह त्यांनी कोणाशी केला असेल तर शुक्राचार्यांशी केला. शुक्राचार्य हे अर्थात असुरांचे गुरु होते. बऱ्याच कथा त्याच्यामध्ये आहेत. शुक्राचार्यांचा उल्लेख भरपूर आहे आणि ते असुरांचे गुरु होते. ते एकाक्ष पण होते, अर्थात नंतर झाले शुक्राचार्य यथावकाश झाल्यानंतर, परंतु हे प्रसिद्ध होते. आणि अशा या शुक्राचार्यांशी विवाह झाला प्रियव्रताच्या कन्येबरोबर, जिचं नाव होतं ऊर्जस्वती. लग्न शुक्राचार्यांचं झाल्यानंतर तिच्यापासून एक कन्यासुद्धा, कन्यारत्न जन्माला आलं, जी अतिशय प्रसिद्ध अशी होऊन गेली, जिचं नाव अर्थात देवयानी. हे तर आपल्याला माहितीच आहे. देवयानीची आणि कचाची कथासुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. माझ्या मते भागवतामध्ये ही कथा नसेल कदाचित, पण उल्लेख तर काहीतरी असेलच कुठेतरी. हां, कच आणि देवयानी ह्याची कथा खूप प्रसिद्ध आहे.
त्याच्यावर नाटक पण आलेलं आपल्या मराठीमध्ये, कच्या देवयानी याच्यावरती सुंदर नाटक होतं मराठीमध्ये. तर अशी ही जी देवयानी जी आहे ही अर्थात शुक्राचार्यांची कन्या होती. तिच्या आईचं नाव होतं ऊर्जस्वती. आईचं नाव कोणाला माहीत नाही, परंतु शुक्राचार्य प्रसिद्ध. तर अशा प्रकारे त्यांनी आपला वंश विस्तार केला. आपल्या मुलीचं पण लग्न त्यांनी जे आहे ते लावून दिलं. अर्थात त्यांनी त्याचे सगळं कर्तव्य पार पडलं. जो आधी संसार करायला तयार नव्हता त्यांनी संसार केला, संसाराचा विस्तार केला, लग्न केलं. त्याच्यानंतर 10 पुत्र झाले. त्याच्यासाठी त्यांनी राज्य दिलं, राज्य त्यांनी स्वीकारलं, मुलीचा विवाह करून दिला. आता काय शिल्लक राहिलं? त्याची सगळी कर्तव्य आता संपली होती. आणि मग त्यांनी असा विचार केला की आता जर माझी सगळी कर्तव्य संपली आहेत तर आपण पुढे काय करायचं? आता हे इथे थांबवायला पाहिजे. आणि असा त्याने विचार केला आणि नारद मुनींची त्याने आठवण केली आणि म्हणाला की आता तुम्हीच बघा मला काय करायचं. आता किती दिवस मी हे करू, किती दिवस हा संसार करू, काय हे मला अजून संसारातून बाहेर यायची इच्छा का होत नाही, असं वाटतं. हेच महत्त्वाचं नाही का? वाटणंच कठीण आहे आपल्याला. बघा कधी असं वाटतं का की हे थांबवावं कुठेतरी, स्वल्पविराम द्यावा कुठेतरी? वाटणं कठीण आहे. पण त्याला असं वाटलं आणि असं वाटणं हे सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. वाटलं तरी ठीक आहे, नॉट बॅड. आणि त्याला असं वाटलं की नाही आता माझं सगळं कर्तव्य पूर्ण झालं ना, मग आता मी माझ्या या मार्गाकडे जायला पाहिजे. किती दिवस मी हे करणार, ह्याला अंत नाहीच आहे. त्यांनी म्हणलं की 11 अर्बुद वर्ष त्यांनी राज्य केलं होतं. त्यामुळे तो म्हणलं आता ह्याला काही मर्यादाच नाही, एंडलेस. अजून जरी 11 अर्बुद केली तरी त्याला काही अर्थ राहणार नाही. संसार करावाच वाटतो नाही का आपल्याला, कधीच थांबवं वाटत नाही. तसं त्याची पण अवस्था झाली. म्हणून तो म्हणाला की आता मला थांबायचं आहे. आणि त्यांनी नारद मुनींचं अर्थात स्मरण केलं. आणि नारद मुनींचं स्मरण केल्यावरती नारद मुनी हजर. नारद मुनी म्हणाले तू चांगला विचार करतोयस आणि आता जो उपदेश मी तुला केला अगोदरचा त्या उपदेशाला अनुसरून तू आता पुढे करायला हरकत नाही. तुझा संसार तू आता जो आहे त्याला स्वल्पविराम द्यायला हरकत नसावी. असं त्यांनी जेव्हा सांगितलं नारद मुनींनी, तेव्हा अर्थात त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग सगळं आपलं साम्राज्य जे आहे ते त्याने सगळं सोडून दिलं. आणि नारद मुनींनी जे काही सांगितलं, जो काही उपदेश त्याला केला होता त्याच्याप्रमाणे त्याने मार्गक्रमण केलं. आणि अर्थात अशा प्रकारे जर त्यांनी जर केलं असेल तर तो अर्थातच परमपदाला नक्कीच जाणार होता, यात शंका नाही. अशा प्रकारे ह्या प्रियव्रताची कथा घडली. प्रियव्रत तपश्चर्याला निघून गेला. त्याचा मुलगा होता अग्निध्र. याची पण एक कथा आहे. अग्निध्र जो आहे त्याने तर प्रियव्रताकडून राज्य स्वीकारलं होतं आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तो अगदी छान वागत होता. प्रजेला त्याने अतिशय चांगल्या प्रकारे ठेवलं होतं. अगदी पुत्रवत त्यांचं पालन करत होता. आणि हे करत असताना त्याला असं वाटलं की अरे मला मुलबाळ होत नाही, तेव्हा आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याने अर्थात पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी ठरवलं की आता आपण काहीतरी करूया. आणि त्याला हेही वाटलं की नंतरसुद्धा आपण पितृलोकामध्ये जावं आपलं सगळं जेव्हा होईल तेव्हा. आणि म्हणून त्याने काय केलं की पितरांची पूजा करायचं ठरवलं. आणि म्हणून तो तिथे त्या बाजूला गेला, एका दरीत गेला तिथे आणि मग ते सगळं करत बसला. जोडीला अर्थात ब्रह्मदेवाची पण त्यांनी उपासना केली. ब्रह्मदेवाला लक्षात आलं की याला पितृलोक पाहिजे आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं की त्यांच्या सभेमध्ये गायिका होती पूर्वचित्ती. अर्थात ती फक्त गायिका नव्हती तर ती एक अप्सरासुद्धा होती. अर्थात देवलोकामध्ये या सगळ्या अप्सराच हे सगळं कामं करायच्या. नृत्यगान करणं, मनोरंजन करणं, जे काय आहे ते हे सगळं अप्सरांचं काम होतं. सौंदर्य त्यांच्याकडे होतच होतं.
आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे गंधर्वांकडे आणि या अप्सरांकडे होत्या. त्यामुळे ती ते काम गायिकेचं करायची. आणि ब्रह्मदेव तिला म्हणाले की बाई हा जो आहे खाली अग्निध्र, त्याच्याकडे तू जा. तू आता जाण्याची गरज आहे तिथे, तू तिकडे जरूर जा आणि बघ त्याची काय इच्छा आहे. ती म्हणाली जशी आपली इच्छा. आणि अप्सरा अर्थात जमिनीकडे आली. इकडे हा जो अग्निध्र होता, याच्या मनामध्ये अर्थात इच्छा होतीच की आपल्याला आता पितृलोकाकडे जायचं आहे आणि तो कसं जाता येईल, काय करता येईल वगैरे. त्यांनी थोडासा विचार करून थोडंसं त्याने ब्रह्मदेवाचं तपश्चर्या केली होती, ब्रह्मदेवाचं ध्यान केलं होतं. आणि असं सगळं तो करत असतानाच त्याला अचानकपणे असं पदन्यासाचा आवाज आला आणि त्याच्या पायातील नुपुरांचा त्याला आवाज आला. तो म्हटलं पायाची नुपुरं आवाज येतोय कुठून, इथे कोण आलं? आणि त्याने डोळे उघडून बघितले तर ही त्याला पूर्वचित्ती नावाची अतिशय सुंदर अशी अप्सरा दिसली. स्वर्गलोकाची अप्सरा, सौंदर्याला काय कमी. आणि जेव्हा ती अप्सरा तिथे आली, त्या अर्थात अप्सरा सुद्धा ज्याला आपण म्हणतो की प्रोफेशनल होती ती आपल्या भाषेमध्ये. ती अतिशय जसं एखाद्या पुरुषाला मोहित करण्यासाठी जेव्हा एखादी स्त्री ठरवते ते कसं करू शकते तसं तिने केलं. याचं वर्णन इथे भागवतामध्ये मी सांगतो, ते सगळं भागवतात दिलेलं आहे. त्याने ते खूप ब्लँटली वर्णन केलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे अंगविक्षेप करणं, सुमधुर वाणूचा वापर करणं, लज्जा आणणं, अशा प्रकारे तिने सगळे जे काही आयुध आहेत त्या आयुधांचा वापर केला. आणि अर्थात जोडीला तिच्याकडे सौंदर्य भगवंताने दिलेलं होतंच. अतिशय सुंदर अशी ती होती. अंगकांती अतिशय सुंदर होती, तिचा देह अतिशय सुंदर होता. अर्थात तिने वस्त्रालंकार पण अतिशय सुंदर घेतलेले होते. आणि अशा प्रकारे सर्व प्रकारचं अनुकूल वातावरण होतं. आणि कामदेवाने विचार केला की ही वेळ आहे, आता आपण अग्निध्राच्या हृदयामध्ये जावं, म्हणजे हा सुद्धा तिच्यावर भाळेल. कारण ब्रह्मदेवाची इच्छा आहेच ना की या पूर्वचित्तीबरोबर त्यांनी राहावं किंवा तिच्याबरोबर रत व्हावं. मग ते होण्यासाठी कामदेवाने ठरवलं की आपण थोडंसं आता मदत करूया. आणि त्याप्रमाणे कामदेवाने सुद्धा जे आहे त्या ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये प्रवेश केला. कामदेवाने प्रवेश केला आणि शिवाय ती खूप सुंदर होती आणि तिच्या मनात इच्छा होतीच की आपण या राजाशी लग्न करावं. आणि जेव्हा कामदेवाने प्रवेश केला तेव्हा तो त्या अप्सरेकडे डोळे उघडून बघतच राहिला. तो विसरून गेला की मी काय करायला इथे आलोय, तपश्चर्या करतोय, काय माझं ध्येय आहे, काय नाही. तो तिच्याकडे बघतच राहिला. आणि मग तिची त्याने भरपूर स्तुती केली, भरपूर. तो म्हणाला काय सुंदर अशी स्त्री मी बघितलीच नाही आजपर्यंत. तुझे डोळे काय डोळे, डोळ्याला मी बाण म्हणेन. बाणच निघतात तुझ्या डोळ्यातून की जे जर लागले तर मनुष्य घायाळ होईल. आणि तू हे बाण कोणासाठी ठेवले आहेस? मला तर तुझे बाण लागल्यासारखेच वाटत आहेत. मी तुझ्यासमोर उभा पण राहू शकत नाही. काय तुझं सौंदर्य आहे, तुझ्या सौंदर्याने इथलं सगळं वातावरणच बदलून गेलं. तू कोण आहेस मला माहीत नाही, पण तू नक्कीच कोणतरी अभूतपूर्व अशी स्त्री आहेस. कारण असं सौंदर्य मी आजपर्यंत बघितलं नाही आहे. हे काहीतरी वेगळं सौंदर्य आहे. इतकी सुंदर स्त्री मी तर काय पाहिली नाही. तू कोण आहेस हे मला माहीत नाही. आणि तू ज्या प्रकारे माझ्याकडे येते आहेस ते बघितल्यावरती कुठलाही व्यक्ती तुझ्यावर नक्की मोहित होईल यात शंका नाही. आणि म्हणून मला तू हे सांग की तू कोण आहेस? मला माहीतच नाही कोण आहे हे तो म्हणतोय. आणि त्याच्यावरती ती काय म्हणाली? ती म्हणते अहो महाराज, तुम्हाला बघून माझी पण ही स्थिती झाली. तुम्ही कोण आहात मला माहीत नाही असं ती म्हणते. की तुम्ही कोण आहात ते मला माहीत नाही. तुमचं सौंदर्य किती अप्रतिम आहे. तुम्ही भगवान विष्णूंचे तर अंश नाही आहेत ना. अहो तुमच्याकडे बघितल्यावरती मला माझे डोळेसुद्धा बंद करायची इच्छा नाही आहे, इतकं तुमचं सौंदर्य आहे. आपण सुद्धा कोण आहेत हे मला समजलं नाही. ती त्यांची स्तुती करते आणि हा तिची स्तुती करतो.
अशा प्रकारे दोघंही जण एकमेकावर अनुरूप झालं. आणि त्याच्या मनामध्ये तेव्हा हे आलं की मी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतोच आहे, नक्की ब्रह्मदेवानेच माझ्यावर ही कृपा केली की इतकी सुंदर अशी ही अप्सरा माझ्याकडे पाठवली, नक्की त्यांची कृपा आहे. तेव्हा ते म्हणाले की बाबा, माझी अशी इच्छा आहे की मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, आणि तुझ्याबरोबर जे कोणी लोक असतील, तुझ्या मैत्रिणी असतील, त्या पण नक्की सुंदरच असणार आहेत. तू सुंदर मैत्रिणीपासून सगळ्यांना मी माझ्याजवळ ठेवायला तयार आहे. मी राजाच आहे, त्यामुळे सगळ्या लोकांसाठी मी व्यवस्थित व्यवस्था करेन, छान महाल देईन प्रत्येकाला एक. तेव्हा तू माझ्याबरोबर राहा, माझी ही इच्छा आहे. अशा प्रकारे राजा पण तिची स्तुती करतो. अर्थात अप्सरेच्या मनामध्ये इच्छा होती, राजाच्या मनामध्ये पण इच्छा होती. दोघांची इच्छा असल्यावर अर्थात ती गोष्ट घडली जी घडायला पाहिजे होती. मग अप्सरा जी आहे ती तिथे राजाकडे राहायला आली, आणि मग त्या अप्सरेबरोबर अर्थात या राजाने, अग्निध्री नावाचा हा जो राजा आहे, त्यांनी तिथल्या द्वीपांच्या वरती राज्य केलं, आणि हजारो वर्ष तिच्याबरोबर राहून त्यांनी सगळ्या प्रकारचा भोग जो आहे तो भोगला. स्वर्गीय भोग सुद्धा भोगायला मिळाला, कारण त्याची पत्नी जी होती ती स्वर्गातली होती ना, ती काय मृत्यू लोकामधली नव्हती. त्यामुळे त्याला स्वर्गीय भोग काय असतो तो भोगायला मिळाला. आणि मग तो कितीतरी हजारो वर्ष सगळ्या प्रकारचा भोग भोगत राहिला. आणि अर्थात यथावकाश त्याला संतती पण झाली. त्याला 9 पुत्र झाले. त्याची नावं होती नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरण्यमय, कुरु, भद्राश्व, केतुमाल असे 9 पुत्र झाले. आणि दरवर्षी एक याप्रमाणे तिने 9 वर्ष क्रमाने हे सगळे पुत्र जे ते जन्माला येऊ दिले. आणि जेव्हा 9 पुत्र जन्माला आले त्याच्यानंतर मात्र तिने त्याचा त्याग केला राजाचा. अप्सरा होती ना, ती काय कायमची थोडी राहणार. जसं आपण अनेक कथा ऐकलेल्या आहेत की उर्वशी होती, उर्वशी पण राहिलीच राजाजवळ, किंवा गंगा होती. हे सगळे जे स्वर्गातून जेवढे काही आले ते राजांकडे राहिले नक्की, पण नंतर ते निघून पण गेले ठराविक दिवसांनी. त्याप्रमाणेच ही जी अप्सरा होती ही राहिली, 9 पुत्र होईपर्यंत त्याच्याकडे राहिली, आणि नंतर मात्र त्यांनी त्या राजाचा त्याग केला आणि ती सरळ ब्रह्मदेवाकडे निघून गेली. हा जो राजा होता त्याचे पुत्र मात्र खूप चांगले होते. राजाने विचार केला की आता माझे पुत्र तर झालेत 9, त्यांची व्यवस्था करणे हे माझं काम आहे. आणि त्याप्रमाणे ह्या अग्निध्र जो होता त्याने आपले जेवढे जे काही राज्य होते त्याचे बरोबर त्याने 9 भाग बनवले, आणि प्रत्येकाकडे एक एक दिला, आणि म्हणाले की तुम्ही हे भाग एक एक सांभाळा, मी तर आहेच. राजाने भाग सगळ्यांना दिले, पण तरी सुद्धा राजाची इच्छा नव्हती की आता आपण वानप्रस्थाश्रमात जावं. तो भोग भोगायलाच बसलेला. आणि अप्सरा निघून गेली तरी सुद्धा त्याला जायची इच्छा नव्हती. त्याला असं वाटत होतं की आपल्याला हा भोग पाहिजे, म्हणून तो उलट त्या अप्सरेला शोधत होता की गेली कुठे. आणि त्याला असं वाटत होतं की खरा पुरुषार्थ हा आहे की अशा स्त्रीचा उपभोग घेणं हा माझा खरा पुरुषार्थ आहे, कारण स्वर्गातली स्त्री मला मिळाली, मी खूप पराक्रमी आहे, माझा पुरुषार्थ खूप आहे, आणि म्हणून अशी स्त्री मिळाली. जर अशी स्त्री नसेल तर माझ्या पुरुषार्थाला डाग पडला असं त्याला वाटायचं. पण ती निघूनच गेली ही सत्य होतं. मग त्यांनी विचार केला की आता अप्सरा काही येणार नाही, ती गेली आहे ब्रह्मलोकात. मग त्यांनी विचार केला की आता आपण जी एक तपश्चर्या थोडीशी करायला घेतली होती पितृगणाची, त्याचा आपण थोडासा करूया काहीतरी. आणि मग त्यांनी पितृगणाची थोडीशी उपासना केली. आणि पितृगणाची जर आपण उपासना केली तर अर्थात आपण पितृलोक आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तो काय फार चांगला लोक नाही आहे, लक्षात ठेवा. पितृलोक हा काय फार चांगला लोक नाही आहे, तो कनिष्ठ दर्जाचा लोक आहे. परंतु याला स्वतःला सुद्धा सर्व भोगामध्ये राहायची सवय होती, आणि त्यामुळे त्याने सुद्धा मनात अशीच इच्छा ठेवली. आणि ब्रह्मदेवाने सुद्धा त्या प्रकारची इच्छा पूर्ण करण्यासाठीच सगळं केलं.
आणि मग त्यांनी नंतर अप्सरा निघून गेल्यावरती त्यांनी पितरांची उपासना केली आणि अर्थात त्याला पितृलोक प्राप्त झाला. म्हणजे बघा, शेवटी भगवंताची उपासना करता करता ब्रह्मदेवाची उपासना त्यांनी खरं पाहिलं केली होती. पण ब्रह्मदेवाची उपासना करताना पण मनामध्ये भोगच घ्यायची इच्छा होती की मला पितृलोक मिळेल का, अमक्या लोकात काय असेल, तिथे मला काय भोगता येईल, अशी इच्छा ठेवून त्यांनी परमेश्वराची तपस्या केली आणि त्यामुळे त्याला नको त्या लोकाची प्राप्ती झाली. या सर्व लोकांमध्ये कधीच शांती मिळत नाही, परत यावं लागतं खाली. आणि तो कनिष्ठ लोक आहे, परंतु राजाच्या मनात अशी इच्छा राहिली होती आणि म्हणून त्याला तो कनिष्ठ लोकच प्राप्त झाला. अर्थात भूलोकावरचा त्याचा प्रवास संपला होता या ठिकाणी. त्यानंतर अर्थात त्याची जी मुलं होती, ही सगळी जी त्या सर्व मुलांनी 9 मुलं जी होती त्या सर्व मुलांनी अर्थात त्याला राज्य दिलंच होतं. त्या सर्वांनी सुद्धा ते राज्य सांभाळलं. पिता तर आपले त्याला लक्षात आलं की गेले, आता पितृलोकामध्ये गेलेत, तेव्हा आता हे आपल्याला सांभाळायचं आहे. मुलांनी मग अर्थात यथावकाश 9 कन्यांशी विवाह केल्या वेगवेगळ्या, आणि त्या 9 कन्यांशी त्यांनी विवाह केला आणि अर्थात यथावकाश त्यांचासुद्धा पुढे वंशविस्तार झाला. पण ही जी अग्निधर राजा जो आहे बघा, या 2 कथा आपण ऐकल्या. एक कथा जी ऐकली होती त्याच्यामध्ये आपण पहिल्या कथेमध्ये हे बघितलं होतं की प्रियव्रत राजाची कथा ऐकली होती की ज्याच्यात त्याला स्वतःला जे आहे हे संन्यास घ्यायचा होता किंवा त्याला संसार करायचा नव्हता, पण त्याला करायला लावला. पण असा करूनसुद्धा तो उत्तम लोकात गेला. कारण काय की मनात त्याच्या सुरुवातीपासून चांगली भावना होती की मला अध्यात्म मार्गात राहायचं आहे, आणि म्हणून तो सगळा संसार करूनसुद्धा तिथे गेला. पण अग्निद्रजा हा होता त्याचाच मुलगा, त्याच्या बाबतीत हे उलटं घडलं. त्याच्या मनात हे पहिल्यापासून भोगायची इच्छा होती, त्यामुळे ब्रह्मदेवाची उपासना केली, सगळं काय मिळवलं, स्वर्गीय सुख मिळवलं, तरी पण शेवटी त्याच्या मनात इच्छा हीच होती की मला पितृलोकात जायचे, जिथे अनेक प्रकारचे भोग मिळतील. आणि म्हणून तो तपश्चर्या करूनसुद्धा शेवटी कुठे गेला तर पितृलोकात गेला, जिथे त्याला अर्थात अनेक भोगच भोगायला मिळणार होते आणि त्या भोगाने त्याची कधीच शांती झाली नसती. म्हणून मनातली इच्छा जी आहे ती फार महत्त्वाची आहे. म्हणून आपल्या मनामध्ये भोगायची इच्छा ठेवू नका, असं या 2 कथेमध्ये वेगवेगळ्या त्यांनी सांगितलं की संसार केला तरी हरकत नाही, फक्त मनात इच्छा ठेवू नका की मला हेच करायचं आहे. आणि भगवंताची उपासना करताना हे लक्षात ठेवा की मला भोग पाहिजे आहेत चांगल्या प्रकारची, अशी इच्छा ठेवू नका. नाही तर तुम्हाला असंच कुठेतरी जागा मिळेल जिथे फक्त भोगायलाच भोग मिळतील, तुम्हाला शांती मिळणार नाही. असा या 2 वेगवेगळ्या कथेतून वेगवेगळ्या प्रकारचा बोध जो आहे तो भागवतामध्ये आपल्याला मिळतो. याच्या पुढे सुद्धा अजून काही कथा आहेत वेगवेगळ्या राजांच्या. त्या सर्व राजांच्या वेगवेगळ्या कथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जो आहे तो उपदेश आहे, आणि त्यातून जो आपण लेसन घेणार आहोत तो खूप महत्त्वाचा आहे. कथेत सुद्धा प्रत्येक शेवटी आपल्याला काय घ्यायचं आहे हा भाग महत्त्वाचा आहे. आणि याच्या पुढे सुद्धा ज्या काही कथा आहेत त्या अर्थात आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा भाग क्रमांक जो आहे तो 45 समाप्त होते. आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करते, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी, आणि या सेवेचा माझ्या आणि इतरांच्या सर्वांच्या सेवेचा आपण स्वीकार करावा, आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ.